मी प्रतीक्षा आणि प्रतीक्षा चोंबरे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे श्रावण सोमवार दुसरा आणि इव्हनिंगची वेळ आहे, संध्याकाळ झाली आहे, 4 वाजलेत, 4 वाजून गेलेत, 5 वाजलेत आणि आता सोमवार सोडायला संध्याकाळी स्वयंपाकाची वगैरे तयारी करत आहे मी। युगाला बाहेर घेऊन गेलेत आत्या। युगा खूप वेळ खेळली आता आणि थोडासा पाऊस चालू आहे, इंद्रधनुष्य पण आले, तुम्हाला दाखवते मी। किती मस्त दिसते बघा। ही माझ्या बेडरूमची गॅलरी आहे आणि फ्रंट साइडला आहे माझे बेडरूम। हे माझं छोटंसं मनी प्लांट आलंय छान, आता येऊ लागलं, ते खराब झालं होतं खूपच मागे। सोमवारचं म्हणजे मागचा सोमवारचा व्हिडिओ लेट आला, मी काल पोस्ट केला तो। आणि झालं असं की युगाची तब्येत खूप खराब होती, तिला ताप वगैरे खूप आलेला होता आणि मला वेळच भेटला नाही, खूप त्रास देत होती ती, त्यामुळे एडिटिंग वगैरे राहिलं होतं त्याचं। आणि मग मध्येच पाहुणे वगैरे भरपूर आले होते आमचे, त्यामुळे पण वेळ झाला यायला व्हिडिओ। आता हा आजचा लवकरच येईल, उद्याच येणार। आणि युगा आत्ता खूप छान खेळत होती मस्त। मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते, पुढे व्हिडिओ बघाच तुम्ही। आणि चला आता स्वयंपाकाला लागते, आवरते मी। बॅक साईडला गॅलरीमध्ये युगाचे कपडे वाळत घातलेले होते, तर ते काढायला म्हणून आले होते मी। तर किती छान वाटते बघा, पाऊस पडून गेलेला आहे आणि मस्त वातावरण एकदम छान झालेलं आहे। मला फार आवडतं असं वातावरण। खाली बघू शकता तुम्ही आणि सगळीकडे हिरवळ दिसते, डोळ्यांना पाहायला छान वाटते ते। थोडासा पाऊस पडला आहे, जास्त काही पडला नाही आणि आभाळ आलेलं दिसतंय आणखीन। अच्छा बाई, काय घातलं, ड्रेस घातला काय नवीन नवीन? आजीने शिवलेला ड्रेस घातला। चल ये, कुठे 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 युगा, कुठे 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 कुठे? रांगोळी मोडली का युगा? युगा घोडा आण, घोडा आण 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 बाळा आण। व्हेरी गुड। ओहो, आण आण आण, आणला तू? ये इकडे इकडे। हां, खेळायचं का तुला? खबडक खबडक गडोबा, घडोबा रे घडोबा रे घडोबा। इकडं बघा इकडं बघा, हा छान 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 छान। युगाला आईज आहे कुठे? नोज कुठे? नोज, ओहो, हेड 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 कुठे? हा, छान छान। आणि माउथ कुठे युगा? माउथ, युगा माउथ, गाले कुठे आहेत तुझे? हां, व्हेरी गुड। ही माझी आजची पूजा। आमचा रोजचा चहा 4ला होत असतो, 4-4:30 वाजता, पण आज लेट झालं करायला आणि युगाला पण आत्या बाहेर घेऊन गेल्या होत्या, त्यामुळे म्हटलं सगळ्यांना येऊ द्यावं आणि मग चहा करावा। आणि उपवास वगैरे असेल किंवा सण असेल तर मी नक्की साडी घालते, छान वाटतं, मलाही आवडतं। आणि सगळ्यांना चहा ठेवला आहे, अगोदर चहा घ्यावा म्हटलं, आता मी चहा घेते अगोदर आणि मग स्वयंपाकाला लागते। आजीने कारले चिरून ठेवले होते, त्यामुळे आजीला म्हटलं कारल्याची रेसिपी आपण दाखवूयात, म्हटलं भाजी कशी करायची, कारण आजी खूप कारल्याची भाजी छान करते आणि बाकीचा स्वयंपाक मी करून घेते म्हटलं। कारल्याची भाजी करण्यासाठी कारलं चिरून घेतले, कारल्याच्या अशा फोडी करून घेतले आणि त्याच्यामध्ये चिंच टाकणार आहे, तेवढी चिंच घेतली आहे। आणि चिंच, कारल्याच्या फोडी एका पातेल्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे। आणि हे आपल्याला ना उकळू द्यायचं आहे आणि
उकळायला ठेवताना झाकण ठेवायचं नाही आहे त्याच्यावरती, झाकण काढून ठेवायचे, कारण झाकण ठेवलं तर त्यातला जो कडवटपणा आहे तो तसाच राहतो. आजीला खूप छान छान कारल्याच्या रेसिपीज येतात, म्हणजे खूप प्रकारच्या येतात आणि त्याचं कारणही माहिती आहे त्यांना, की चिंच टाकून हे काय केलं तर काय होतं, कसं होतं. आणि त्यांची वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या हातची भाजी कारल्याची खाल्ली तर कधीच कडू लागत नाही आणि मसालेदार एकदम टेस्टी खूप छान करतात. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून गॅसवर ठेवणार आहे आणि ह्याला छान उकळू द्यायचं आहे आणि उकळी म्हणजे चांगलं त्याच्या फोडी शिजू द्यायच्यात आणि त्या फोडी शिजल्यानंतर अशा दबतायत का बघायच्या. हे बघा अशी उकळी फुटते कारल्याला आणि हे बघा असं चेक करायचं, असं शिजलं की काढून घ्यायचं आणि हे एका चाळणीमध्ये काढायचं आणि बिया वेगळ्या होतात, चिंच वेगळी होते आणि कारल्याच्या फोडी वेगळ्या होतात आणि तसं साईडला करून घ्यायचं कारल्याच्या फोडी पातेल्यामध्ये मी जशा काढल्यात तशा. आणि कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची आणि थोडासा लसूण घालायचा आणि याला छान परतून घ्यायचं. आता आम्ही घरचा जो काळं तिखट असतं, काळा मसाला असतो तो टाकला आहे. तर तुम्हाला तुमच्या घरचा जो काही मसाला असेल किंवा तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही टाकू शकता. आणि बघा आजीने फक्त तेवढंच टाकलं आहे आणि चवीने हे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि कारल्याच्या फोडी त्यात टाकून दिलेत कढईमध्ये आणि आता याला मस्त परतून घेणार आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं असंच परतत राहायचं आहे कमी गॅसच्या फ्लेमवरती. आणि नंतर मग शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट तुम्ही आवश्यकतेनुसार टाकायचा आहे, आवडत असेल जास्त तर जास्त टाकू शकता आणि मस्तपैकी ते पण छान परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार आहे. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे डेली व्लॉग्स आणि माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. हे आलेत माझ्यासोबत गप्पा मारत थांबलेत आणि मला विचारतात स्वयंपाक वगैरे काय केला, तर मग म्हटले मी त्यांना की कारल्याची भाजी केली आहे, राईस केला आहे, वरण केलं आहे आणि फ्लॉवरची भाजी केली आहे आणि माझ्या पोळ्या होत होत्या. कितीही लवकर स्वयंपाक करून आवरून बसायचं म्हटलं तर ते होतच नाही. जेवण जरी लवकर झालं तरी युगाचं जेवण, युगाचं काही ना काही चालूच राहतं आणि आम्हाला लेट होतोच आवरायला वगैरे, मला लेट होतोच. तर स्वयंपाक आजचा झालेला आहे, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि मग आम्ही जेवायला घेतो. जेवण झाल्यावर भांडी वगैरे, किचन ओटा वगैरे मी आवरून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.